माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही नाही केले. अहो विचारा ना त्यांना. खरंच सांगतोय, ते काय झालं, दरवाजा बंद, धक्का, मला कळलं. म्हणजे अहो मी ऐका माझं. चला वैदे, ए बाळा, ठीक आहेस ना तू? मी 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 आलोय ना आता इथं. मी तुला काही होऊ देणार नाही. हा बाईसाहेब, तुम्ही रमावतीची आई, तुम्ही न्यायमूर्ती आहात ना? मग आता का डोळ्याला आणि तोंडाला पट्टी बांधून गप्प बसलात? आता न्याय करा की. मंडळी, तुम्ही पाहताय ना सगळं इथं काय घडलं ते? तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहताय. बाईसाहेब, न्याय करा. अक्कासाहेब, काय झालं तुमच्या त्या हातचक्रांकनाच्या आरशाचं? स्वतःच्या डोळ्यांनी बघता ना इथं काय झालं ते? अहो बोलत का नाही आता? अरे नशीब आम्ही वेळेवर आलो, नाही तर इथं काय झालं? अरे देवा. गप्प बसा. हे ज्यादा म्हणल्यात ना, गैरसमज झालाय तर गैरसमज झालाय. हे तू घबरे, एकदम गप बस. मध्ये बोलायचं नाही. झालाय ना, पाठीशी घालायचं नाही अजिबात. सारो सारो करायचं नाही. गप बस. वैदेही, अगं बाळा, तू रडू नको. मी आहे ना इथं, तू रडू नको अजिबात. बाईसाहेब, अहो काय बघताय नुसतं? आता तरी न्याय करा. हो एजंट धनाजी, मी खरंच काही नाही केलंय. हो विचारा ना तुमच्या मुलीला, ते सांगेल ना तुम्हाला. तू गप याच्याच लोकांनी किडनॅप केलं होतं मला. हो, यांनी माझ्या नाही हो, असं काही नाही. माई, अरे नाही नाही, काय करतो? हा, तिला आणखीन घाबरतो का काय तू? आधीच तर माझी पोर बिथरली बिचारी, गांगरून घाबरून गेली, थरकाप सुटले तिच्या अंगाला. आणि तू जर दोषी असशील ना तर ती तुझं नाव घेणारच आहे. तू लक्षात ठेव. अहो माई, आता तरी न्याय करा.